नमस्कार. मी ॲडव्होकेट वैशाली अतुल कोराटे. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. देवस्थान इनाम वर्ग 3 या विषयावर आपण बोलणार आहोत. आपल्याला व्हिडिओ कसा वाटतो, याच्या पुढे आणखी काय मी कायदेशीर व्हिडिओ टाकले पाहिजेत किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी कायदेशीर हव्या आहेत याच्याबद्दल मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण देवस्थान इनाम वर्ग 3 आणि एकत्रित कुटुंब वारसा हक्क आणि विभक्त कुटुंब बाबतीत वारसा हक्क याबद्दल आपण आज थोडक्यात बघणार आहोत. तर आज आपण अतिशय महत्त्वाचा आणि अनेक कुटुंबांमध्ये वादाचा विषय ठरणारा मुद्दा पाहणार आहोत. देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन म्हणजे काय, एकत्रित कुटुंबातील वारसा हक्क कोणाला मिळतो, नंतर वाटणी, विक्री आणि नावनोंदणी कशी होते याबद्दल आपण आता थोडक्यात बघूया. देवस्थान इनाम जमीन म्हणजे काय. ब्रिटिश काळात आणि त्याआधी देवळांच्या देखभालीसाठी काही जमिनी देवस्थानासाठी जमिनीचे 3 प्रकार देवस्थानासाठी इनाम म्हणून दिल्या जात होते. तर त्यामध्ये 3 प्रकार आहेत. एक म्हणजे वर्ग 1, 2 म्हणजे वर्ग 2 आणि तिसरं वर्ग 3. तर आज आपण आज वर्ग 3 याबद्दल बोलणार आहोत. देवस्थान इनाम वर्ग 3 म्हणजे नेमकं काय आपण ते बघू आता. जमीन ही देवळाच्या नावावर असते, पण तिचा प्रत्यक्ष उपभोग एखाद्या कुटुंबाकडे असतो. हे कुटुंब पिढ्यानपिढ्या ती जमीन कसत आलेली असते. सरकारने नंतर अशा जमिनींचा ऑक्युपन्सी राईट्स दिले, म्हणजे कसणाऱ्याला काही अटींवर तिला मालकी हक्क हा दिलेला असतो. परत सांगते, ऑक्युपन्सी राईट्स दिले म्हणजे कसणाऱ्या काही अटींवर मालकी हक्क हा दिलेला असतो, त्या कुटुंबाकडे दिलेला असतो. वर्ग 3 जमीन खाजगी मालमत्ता आहे का ते बघू आपण. हा सर्वात आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. होय, एकदा जर जमीन रिग्रँट झाली असेल तर सातबारावर संबंधित व्यक्तीचे नाव आले असेल तर ती जमीन खाजगी मालमत्ता मानली जाते आणि त्यावर वारसा हक्क लागू होतो. पण ती जमीन देवळाची पूर्ण मालकी नसते, काही अटी लागू होतात. एकत्रित कुटुंब जॉईंट फॅमिली म्हणजे काय, तर हिंदू कायद्यानुसार वडील, त्यांची मुले, त्यांचे नातवंडे हे सगळे मिळून एकत्रित हिंदू कुटुंब तयार होत असतो. जर जमीन पिढीजात चालत आलेली असेल आणि ती स्वतःच्या कमाईतून खरेदी केलेली नसेल तर ती पूर्वजांची मानली जाते. देवस्थान इनाम वर्ग 3 जमिनीत वारसा हक्क हा कोणाचा असतो, तर जमीन आजोबा किंवा वडील यांच्या नावावर रिग्रँट झाली असेल तर आणि ती पिढीजात वापरत असेल तर त्यावर खालील लोकांचा हा हक्क असतो. एक मुलगा, दुसरी मुलगी. 2005 नंतर समान हक्क हा मुलीला मिळालेला आहे. पत्नी, नंतर आई काही परिस्थितीमध्ये असते. मुलगी विवाहित असली तरीही तिला पूर्ण हक्क असतो. 2005च्या कायदा दुरुस्तीचा परिणाम काय होतो, तर म्हणजे चांगला. हिंदू वारसा हक्क कायदा हक्क कलम 6 नुसार मुलगी ही जन्मताच सहहिस्सेदार आहे. तिचा वाटणी, विक्रीला संमती देण्याचाही अधिकार आहे. फक्त मुलगी आहे म्हणून जास्त हक्क नाही असं नाही आहे. त्यामुळे वर्ग 3 इनाम जमिनीत मुलगी आणि मुलगा समान हकदार आहेत. वाटणी करता येते का, म्हणजे पार्टिशन आपल्याला करता येतं का, तर होय, पार्टिशन करता येत असतं. वाटणी करता येते, पण अटींसह. त्यात काही अटी आहेत त्या आपण बघू. सर्व वारसांची लेखी संमती पाहिजे. कायदेशीर पार्टिशन डीड पाहिजे. काही प्रमाणात कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते. एकट्याने विक्री करता येत नाही. इतर वारसांचा हक्क नाकारता येत नाही. विक्री करताना काय काळजी घ्यावी, तर देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन विकताना सर्व वारसांची सही आवश्यक आहे. जुन्या रिग्रँट ऑर्डर तपासणे हे गरजेचं आहे. सातबारा उतारा, फेरफार, कब्जा कागदपत्र तपासणे हे आवश्यक आहे. बेकायदेशीर विक्री रद्द होऊ शकते. शेवटचा सल्ला महत्त्वाचा आहे. देवस्थान इनाम जमिनीचे प्रकरण अतिशय तांत्रिक आणि कायदेशीर असते. चुकीचा सल्ला घेतल्यास नाव रद्द होऊ शकतं. विक्री अमान्य ठरू शकते. कोर्ट केसही वाढू शकतात. त्यामुळे कोणतीही
वाटणी किंवा विक्री करण्यापूर्वी अनुभवी वकिलांचा हा सल्ला घेतला गेला पाहिजे. आपल्याला इनाम वर्ग 3 जमिनीबाबत ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईकचं बटन दाबा आणि माझ्या चॅनलला कॉमेंट नक्की टाका. धन्यवाद.